नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेडमार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहीतच आहे की नीट 2026चा पेपर हा आत्ताच झालेला आहे. सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की जो पेपर होता तो कसा होता? नेमका हा पेपर खूप जास्त हार्ड होता का पेपर खूप सोपा होता का पेपर हा मॉडरेट होता? तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे हे डिस्कस करणार आहे. वेगवेगळ्या कोचिंग सेंटर्सच्या मतांवरून आपण हे विश्लेषण केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व सोबतच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल किंवा कोणतेही प्रश्न असतील किंवा तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी जर का आपण बघितलं नीट 2026चे जे पेपर होता त्याची डिफिकल्टी लेवल काय होती, तर आपल्याला असं बघायला मिळते की जो फिजिक्सचा पेपर होता तो यावर्षी टफ आला होता. ते जर का आपण केमिस्ट्रीचं बघितलं तर केमिस्ट्रीचा पेपर हा मॉडरेट आला होता आणि हेच जर का आपण बायोलॉजीचं बघितलं तर बायोलॉजीचा पेपर खूप जास्त हा सोपा आला होता. तर हे विश्लेषण आपण का केलं, कारण की जर का बायोलॉजी सोपी येते तर बायोचे मार्क्स स्कोरिंग असतात. बायो आपला 720 पैकी 360 मार्क हे फक्त बायोचेच असतात. म्हणून मार्क्स बायोमध्ये जास्त पडतील मुलांना, म्हणजेच आपला जो कट ऑफ आहे तो वाढेल. पण फक्त बायोवरच हे मार्क नसतात. केमिस्ट्री आणि फिजिक्स काय आहेत, इथे तुम्ही बघू शकता की हा जो पेपर आहे हा एकदम बॅलन्स्ड पेपर इथे बनवलेला आहे. म्हणजेच आपला जो फिजिक्स आहे तो फिजिक्स इथे टफ केलेला आहे, केमिस्ट्रीला मॉडरेट ठेवलेला आहे आणि बायोला इझी केलेला आहे. यामुळे काय होते, पूर्ण पेपरचं जे बॅलन्स आहे ते राहते. कट ऑफमध्ये जास्त फ्लक्च्युएशन येत नाहीत, जसं की आपल्यासोबत 2024-25ला झालं होतं. तर आपण बघूया. तर आता जर का आपण या पेपरची डिफिकल्टी 2024 आणि 25च्या तुलनेत बघितली तर ती अशी येते की सर्वांना हा एकच प्रश्न पडतो की माझ्या मार्क्सवर मला कोणते कॉलेज मिळेल. याचसाठी आम्ही सुरू केलेला आहे आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम. यामध्ये तुम्हाला नीट काउन्सिलिंगचे सर्व अपडेट्स, व्हॉट्सअप सपोर्ट आणि MBBS, BAMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. तुमच्या मार्क्स, कॅटेगरी आणि बजेटनुसार तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज कोणते असेल, सोबतच जॉईन झाल्यापासून तर तुमच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि आमच्या सोबत जॉईन व्हा. तर तो नीटचा 2024चा पेपर येतो हा खूप जास्त सोपा आला होता. तोच जर का 2025चा आपण बघितला तर खूप जास्त हा टफ पेपर आला होता. पण यावर्षी जो पेपर आहे तो जास्त सोपाही नाहीये आणि जास्त टफही नाहीये. यावर्षीचा जो पेपर आहे हा आपला मॉडरेट पेपर आपण म्हणू शकतो. तर या डिफिकल्टी लेवलची कट ऑफवर काय फरक पडेल हे आपण बघू. तर आपण जर का या डिफिकल्टी लेवलचा कट ऑफवर काय फरक पडेल हे जर का आपण बघितलं तर असं बघायला मिळते की 2025मध्ये पेपर हा हार्ड आल्यामुळे कट ऑफ जो आहे खूप जास्त लो गेला होता. जवळपास 500च मार्कावर आपल्याला GMC भेटून गेलो होतं. हे जर का आपण 2024ची गोष्ट केली तर कट ऑफ खूप जास्त हाय गेला होता. आपल्याला 630च्या जवळपास मार्कावर GMCचा कट ऑफ क्लोज झाला होता. पण आत्ताचं काय आहे, आत्ताचा पेपर हा आपला 2025 आणि 24च्या मधात आहे. जास्त कट ऑफ वाढणारही नाही आणि जास्त कट ऑफ कमीही होणार नाही. म्हणजे कसं, तर जो आपला कट ऑफ आहे तो 2024 एवढा जास्त येणार नाहीये आणि 2025 एवढा कमीही येणार नाहीये. म्हणजे साधारणपणे आपण हा कट ऑफ 550 ते 600 मार्काच्या मधात पकडू शकतो. म्हणजे आपला कट ऑफ 25पेक्षा तर वाढणार आहेच, कारण की तेवढा हार्ड पेपर यावर्षीचा नव्हताच. पण 2024 एवढा जास्तही कट ऑफ आपला येणार नाही. म्हणून आपला जो कट ऑफ आहे हा 550 ते 600च्या रेंजमध्ये येईल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडमार्ग तुमच्या सेवेत.